नमस्कार मंडळी. तर आज आहे होळी. तर सकाळीच होळीचं सगळं मी प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळीच मी पुरण वगैरे सगळं बनवून ठेवलं आहे. त्यानंतर कणिक पण आता मळून ठेवलेली आहे. तर आज होळी आहे तर मग पुरणपोळी झालीच पाहिजे आहे ना. तर त्यासाठी सगळी तयारी सकाळपासून माझी चालू होती. आणि आता रिहान स्कूलला गेलेला आहे. 10 वाजताच मी त्याला स्कूलला सोडून आलेले. आता जवळजवळ 11:15 झालेले आहेत. तर सकाळचं माझं सगळं आवरून पण झालं आहे आणि म्हटलं आता पुरणपोळ्या करूयात आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे. पूजा पण मी छान केलेली आहे, दाखवते तुम्हाला. आज पूजा पण एकदम मस्त झाली, एकदम प्रसन्न वाटते आज. छानशी पूजा झालेली आहे माझी. इथे दगडूशेठ गणपती बाप्पा आणि इथे समर्थ. तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे करून झाली आहे. फॅन बंद करते. गरमी पण खूप व्हायला लागली. तुम्ही बघू शकता इतकं ऊन आहे मागे, कडक ऊन. तर आता म्हटलं पुरणपोळ्या करायला घेते मी पटापट आणि तुम्हाला पण दाखवते. इथे मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. पुरण पण आहे इथे. त्यानंतर इथे बघू शकता कणिक पण मळून ठेवली आहे. मैदा आणि गहू मिक्स केले आहे मी कणिक. तर आता पटापट पुरणपोळ्या करायला घेते मी. रिहांश येण्या अगोदर करून ठेवते, म्हणजे त्यात तो आला की खूप गडबड करतो. तो आल्यानंतर मला काहीच करता येत नाही. सो आता पुरणपोळ्या करायला घेते, कारण मला 1:45 वाजता त्याला घ्यायला जाण्यासाठी निघावं लागेल. 1 वाजता त्याची स्कूल सुटते. तर चला तुम्हाला पण दाखवते. माझ्याकडे साजूक तूप आहे, हे पण मी यूज करणार वरतून आपल्या पुरणपोळीला लावण्यासाठी. आणि तेल पण मी यूज करणार आहे थोडं. सो तेल पण घेते थोडंसं. चला आता आता सुरुवात करूयात. इथून तशी मी पाहिलं इथून खूप अंधार येत होता. या साईडला ठेवते मी कॅमेरा. बघू शकता तुम्ही, जरा पण फाटलेली नाहीये पुरणपोळी, मागून सुद्धा आणि पुरून सुद्धा. आणि पुरण पण बघा किती छान, पुरण पण छान सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे. मला जवळून दाखवते मी. बघू शकता पुरणपोळी किती छान झालेली आहे, अजिबात फाटलेली नाही आहे आणि कुठूनच पुरण पण निघालेलं नाही आहे. आणि ही वरची बाजू आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा अजिबात फाटलेली नाही आहे. दाखवते तुम्हाला, बिलकुल पण फाटलेली नाही, एकदम छान लाटली गेली आहे. पहिलीच आपली पोळी होती तरी. आणि पुरण बघा पूर्ण कडेकडेपासून सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे. तर चला आता छानपैकी आपण ही तेलामध्ये भाजून घेऊ.
तुम्हाला पोळी दाखवते कशी छान फुगते. मग अशी काय झालं, पहिली पोळी होती आणि तवा नीट तापला नव्हता. आता दाखवते. बघू शकता ती छान फुगली आहे आणि पुरण ही अजिबात बाहेर निघालेलं नाही. इथून दिसत असेल तुम्हाला, मध्येच आहे पुरण. चला तर म्हणजे आता पटापट मी करून घेते पुरणपोळ्या आणि मग झालं ना की मग तुम्हाला दाखवते मी पोळ्या कशा झाल्यात त्या. तर बघू शकता इथे पुरणपोळ्या बनवून झाल्यात माझ्या. एकदम मस्त अशा आणि छान फुलल्या होत्या पुरणपोळ्या, तुटल्या नाही अजिबात. आणि देवाला पण नैवेद्य दाखवलाय मी. गुडाचं काय करतो आपण, तर पहिलं आपण देवाला नैवेद्य दाखवायचं. सो देवाला पण नैवेद्य दाखवलाय. तर जास्त नाही, मी आता 8 पुरणपोळ्या बनवल्यात. थोड्याशा सफाळा आता आज जाणार आहे मी. होळी असते तिकडे खूप छान, तर तिथे आई पप्पांसाठी पण मी पुरणपोळी घेऊन जाणार आहे 1 4-5. आणि 2 आम्ही, एक तर देवाला नैवेद्य दाखवला आहे आणि 2 मी आणि रियांश खाऊ असे मी 7 ते 8 पुरणपोळी बनवलेले आहेत आता. बाकी पीठ उरले ते ठेवून दिलेलं आहे. नंतर मग भरत येतील तर त्यांना मस्त गरम गरम बनवून देईन. तर चला आता किती वाजलेत बघते, मला रियांशला आणायला जायचं आहे. तर दुपारी रियांशला आणलं स्कूलमधून. त्यानंतर मग आम्ही मस्त जेवलो वगैरे, आराम केला थोड्या वेळ मस्त खेळलो एकत्र आणि त्यानंतर सफाळ्याला जायला निघालो. आणि रस्त्यात बघू शकता तुम्ही किती छान होळी आणण्याची जोरदार तयारी चालू होती. ट्रकमधून होळी आणली होती त्यांनी. म्हणजे इथे सुपारीच्या झाडाला जास्त महत्त्व असतं, तर ते आणलं होतं आणि मस्त वाजत गाजत घेऊन येत होते, गुलाल उडवत होते. तर चला तुम्हाला पण दाखवते. तर मी आणि रियांश गावात पोचलो आहेत आणि एक साईडला तुम्ही पाहू शकता इथे होळीची तयारी चालू झालेली आहे. तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.